मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल बीकॉम या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रॅक्टिकल बीकॉमचे सन्मित शाह सर। आपण सुरुवातीला सन्मित सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। आणि सरांच्या सोबत रुपाली देखील आहे, सरांची विद्यार्थिनी आहे, जिने कशा पद्धतीने बीकॉम करून आपण यशस्वी करिअर घडवू शकतो हा अनुभव जो आहे तो तिने घेतलेला आहे। रुपाली, तुझं देखील मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये। अतिशय छान असा आजचा आपला विषय आहे, कारण 12वीचे निकाल लागून गेलेले आहेत आणि आता सगळे जणांकडे धावपळ सुरू आहे। ॲडमिशन नेमकं कुठे घ्यायचं आहे? बरं, जिथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाहीये त्यांना कुठेतरी ॲडजस्टमेंट करून दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं। आणि ही ॲडजस्टमेंट न करता तुम्हाला जर का बीकॉम मध्ये करिअर करायचं आहे आणि ॲडजस्टमेंट देखील करायची नाहीये तर नेमकं काय करायचंय हे आपल्याला सन्मित सर सांगणारच आहेत। मात्र त्याआधी आपण सन्मित सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। सन्मित शाह हे एक उद्योजक असून ते मॅनेजमेंट तज्ज्ञ देखील आहेत। गेल्या 13 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी 800हून अधिक विद्यार्थ्यांना अकाउंटंट्स आणि टॅक्सेशन क्षेत्रामध्ये नोकरी देखील दिलेली आहे। आणि तुम्हाला देखील आता 12वी नंतर आपण कशा पद्धतीनं बीकॉमला ॲडमिशन घेऊ शकतो, करिअर कसं आपण छान निवडू शकतो, असे सगळे प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। आणि आपल्या स्क्रोलवरती जे नंबर दिसत आहेत सन्मित सरांच्या सगळे ऑफिसेसचे हे नंबर आहेत। आणि तुम्हाला जर का सरांचे ऑफिसेसच्या नंबरवरती संपर्क साधायचा असेल आणि सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल किंवा या विषयासंदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे, जे नंबर तुमच्या समोर आता डिस्प्ले होत आहेत। चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। रुपाली, तुझं देखील मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। सर, सुरुवातीला मी तुमच्याकडे येते। जसं मगाशी उल्लेख केला की आता निकाल लागलेले आहेत, कुठेतरी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायला सुरुवात केली आहे आणि कॉलेजेसना काही ॲडमिशन फुल झालेत। मग अशा वेळेला कुठेतरी मनावरती दगड ठेवून विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात जिथे त्यांना ॲडमिशन घ्यायचं नसतं। मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांसाठी आपलं प्रॅक्टिकल बीकॉम कसं ठरेल? बऱ्याच वेळा काय होतं, 12वी ह्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण करिअरची पुढची दिशा, पुढे तुम्ही काय करणार आहात हे 12वी नंतर ठरतं। पण त्याच्या आधी एक विद्यार्थ्यांनी टप्पा पार केलेला असतो, तो म्हणजे 10वीचा टप्पा। आणि 10वीचे मार्क हे बऱ्याच वेळा हा 12वीची जी सायन्स साईड असेल, आर्ट साईड असेल, कॉमर्स साईड असेल, ही साईड ठरवण्यासाठी ते मार्क बरेच विद्यार्थी, बरेच पालक हा मापदंड म्हणून वापरतात आणि त्यानुसार आपापली साईड निवडतात। मग चांगले मार्क्स पडले की सायन्स, बरे पडले की कॉमर्स आणि कमी पडले की आर्ट्स, असा एक साधारण मापदंड मी म्हणेन तो बहुतांशी चुकीचा मापदंड वापरला जातो। कारण त्या मापदंडानुसार किंवा त्या एका क्रायटेरियानुसार जर तुम्ही तुमचं करिअर निवडलं तर तुमचं यश मिळेलच याची खात्री निश्चितच नसते। आणि मग अशी मुलं परत चांगली मार्क्स पडलेली मुलं सायन्समध्ये जातात, ॲज जो मी तुम्हाला म्हटलं ट्रेंड आहे त्या पद्धतीनं। मार्क्स कमी पडले की त्यांना लक्षात येतं की आता आपल्याला कमी मार्क्स आहेत, 50-60% आहेत, तरीही ते सायन्सवरचं त्यांचं प्रेम कमी होत नाही, कारण आता बदल नको असतो। मग आता काय करायचं, तर मग कुठेतरी ते इंजिनिअरिंगची सीईटी दिलेली असते, मेडिकलची सीईटी दिलेली असते, त्याच्यामध्ये जर इच्छित यश नसेल मिळालं तर ते थोडेसे निराश होतात, थोडेसे हताश होतात। आणि मग तरीही कुठेतरी कुठल्या तरी कॉलेजला मिळतंय का ॲडमिशन, मग हे नाही तर ते नाही तर ते करूयात, मग इंजिनिअरिंग नाही मिळत आहे, मेडिकल नाही मिळत आहे, मग चला आपण BSc करूयात। असं करून हे अनेक विद्यार्थी साधारण पारंपरिक ग्रॅज्युएशनकडेच वळतात। पारंपरिक ग्रॅज्युएशनमध्ये सगळ्यात मोठी उणीव ही आहे की आज इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज गरजेचं आहे आणि पारंपरिक ग्रॅज्युएशनमध्ये जे नॉलेज दिलं जाणार आहे याच्यामध्ये बऱ्याचसं तफावत आहे, एक मोठा गॅप आहे, एक दरी आहे आणि ती पारंपरिक ग्रॅज्युएशनमधून दिली जात नाही। मग ते कोणतंही असो, BA असो, BCom असो, BSc असो, याच्यातून ते दिलं जात नाही। इंडस्ट्रीला आज रेडीमेड मॅनपॉवर पाहिजे आणि या पारंपरिक ग्रॅज्युएशनमधून विद्यार्थ्यांना ते नॉलेजच मिळत नाही आहे। मग त्यांनी करायचं काय? मग आहेत तेच ग्रॅज्युएशन ती मुलं करत राहतात, मग ती ग्रॅज्युएट होतात। ग्रॅज्युएट झाल्यानंतर आता ते एक जबाबदार नागरिक असतात, मग त्यांना विचारतात, बाबा आता ग्रॅज्युएट झाला, आता पुढे काय करणार आहेस? मग जर ते नोकरीला गेले, कुठेतरी इंटरव्ह्यूला गेले, तर त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो की बाबा तुझ्याकडे एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे? आणि इथेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, कारण एक्सपिरियन्स त्याच्याकडे नसतो, कारण एक्सपिरियन्स किंवा त्या संदर्भात कोणतेही कौशल्य त्याच्याकडे नसतं, कारण ते त्याच्या एज्युकेशनमध्येच त्याला मिळालेलं नाही आहे। मग एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून परत एक्सपिरियन्स नाही, असं एक दुष्ट चक्र म्हणूयात किंवा एक असा लूप तयार होतो आणि ज्याच्यामध्ये विद्यार्थी गुरफटतात। प्रॅक्टिकल बीकॉम हा एक या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरतो, एक
पर्याय नसून एक गरज ठरू शकतो असं मला इथे म्हणायचं आहे. कारण प्रॅक्टिकल बीकॉममध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक विद्यापीठाच्या पदवीबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान पहिल्या वर्षी आणि दुसरी 2 वर्ष एक त्यांना अनुभव म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंगवर विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. म्हणजे डिग्री आणि त्याचबरोबर अनुभवसुद्धा डिग्री होईपर्यंत, ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांना मिळत असल्यामुळे हे विद्यार्थी पुढे चांगलं यश संपादन करतात. किंबहुना त्यांच्या इतर मित्रांच्या तुलनेत, त्यांच्या इतर क्लासमेट्सच्या तुलनेत ते 2 वर्ष स्वतःहून आधीच पायावर उभे असतात. बरोबर, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदीच. आणि काही विद्यार्थी असे देखील आहेत की त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं नाही आणि कुठेतरी टेन्शन, भीती विद्यार्थ्यांमध्ये असते, पालकांमध्ये असते की माझ्या मुलाला ॲडमिशन मिळेल की नाही. त्या मुलाला देखील वाटत असतं कॉलेज मिळणार की नाही. आणि अशामध्ये आपलं प्रॅक्टिकल बीकॉम या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचं ठरू शकेल? कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही याची कारणं अनेक असतात की अनेक ठिकाणी फॉर्म भरून ठेवलेत. इथे मिळतोय का बघूयात, तिथे मिळतोय का बघूयात, पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट लागली. मी आज पेपरमध्ये वाचलंय की फार्मसीच्या जागांसाठी 5 पटीनं अधिक विद्यार्थ्यांचे फॉर्म्स आलेत. म्हणजे जर 100 जागा असतील तर 500 विद्यार्थ्यांचे फॉर्म्स आहेत. मग आता हे सगळे वाट बघणार की आपला नंबर लागतोय का. शेवटी त्याच्या निकष विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसारच त्यांना ॲडमिशन मिळणार आहे. पण हे असे विद्यार्थी पण वाट पाहत असतात आणि मग नंतर कुठंही ॲडमिशन मिळालं नाही की मग जिथे मिळेल तिथे हे विद्यार्थी एक पदवी करायची म्हणून, एक फॉर्मॅलिटी म्हणून हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण घेतात. आणि मग त्यातून आपण म्हटल्याप्रमाणे एक दुष्टचक्र सुरू होतं. त्यांना म्हणाव्या तशा नोकऱ्या मिळत नाहीत. प्रॅक्टिकल बीकॉम अशा विद्यार्थ्यांसाठी अजूनही खुणावणारा मार्ग आहे. आपण समजा एखाद्या रस्त्याने जात असो आणि आपल्याला कळालं की तो रस्ता चुकीचा आहे, तर त्याच रस्त्यानं जात बसण्यापेक्षा आपण पुन्हा मागे येऊन आपण एक चांगला व्यवस्थित आपल्याला यशाकडे नेणारा रस्ता नक्कीच पकडू शकतो. आणि अजूनही वेळ त्यांच्यासाठी गेलेली नाहीये. अगदीच खरं. म्हणजे रुपाली समोर माझ्या बसलेली आहे. रुपाली, तू सायन्सची स्टुडंट होतीस, बॅकग्राऊंड कुठेतरी सायन्स होतं, 12वी पर्यंत सायन्स केलेस, राईट? आणि त्यानंतर मग कुठेतरी प्रॅक्टिकल बीकॉम कडे वळण्याचा तू निर्णय घेतला होतास. तर ॲडमिशन घेताना नेमका कोणत्या गोष्टी विचारात घेऊन तू प्रॅक्टिकल बीकॉम कडे वळाली होतीस? मी 10वीत असताना मला 80% मिळाले होते. अरे वा. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पालक म्हणजे चांगले टक्के मिळाल्यानंतर प्रत्येक स्टुडंटला असं असतं की पालक टाकतात सायन्समध्ये. तर माझ्याही पालकांनी मला 80% मिळाले म्हणून 11वी 12वी सायन्समध्ये ॲडमिशन करून दिलं. तर त्यानंतर मी 11वी 12वी सायन्समध्ये केली. 11वी 12वी केल्यानंतर 12वीत मला कमी टक्के मिळाले. त्यामुळे मला फर्स्ट इयरला लवकर ॲडमिशन मिळत नव्हतं कुठेही. तर मी असंच कॉलेज शोधतच होते की ॲडमिशन मिळेल. तेव्हाच मी सरांचा इंटरव्ह्यूही पाहिला. तेव्हा मी आणि माझे पप्पा आम्ही दोघं म्हणजे गेलो आणि कोर्सची माहिती घेतली प्रॅक्टिकल बीकॉमची. तर मला आधी माहिती नव्हतं की स्ट्रीम पण चेंज करता येऊ शकते. तर मी कोर्सची माहिती घेतली, मला आणि माझ्या पालकांना आवडली, तर आम्ही प्रॅक्टिकल बीकॉम जॉईन केलं. अरे वा, खूप छान. खरं म्हणजे अनुभव जो असतो ना, अनुभवातून माणूस खूप काही शिकत असतो. सन्मिक्षा, तुम्ही अनेक वेळेला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. रुपालीला जसं कुणाच्या तरी थ्रू कळालं की हां अशा पद्धतीचा कोर्स आहे आणि त्यानंतर तिने तो कोर्स जॉईन केला. मात्र आपला महाराष्ट्र कॉलिंग हा कार्यक्रम असा आहे की घराघरामध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे ती पोहोचवत असतं. त्यामुळे आता जे विद्यार्थी पालक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना काय सांगाल? प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे नेमकं काय आहे? सुरुवातीला आपण त्यांना सांगूयात. प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे थोडक्यात अगदी त्याच्यात नावातच त्याचा सार आहे. अगदी प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे त्याचा अप्रोचमध्ये फरक आहे. थोडक्यात आपण जर असं म्हणलं की नॉर्मल ग्रॅज्युएशन, आज आपला विषय 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स सर्व विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे मी फक्त त्याचं बीकॉमशी कंपॅरिझन करणार नाही, तर इतर ग्रॅज्युएशनशी सुद्धा कंपॅरिझन करेन. इतर ग्रॅज्युएशन म्हणजे गाडी, मी बऱ्याच वेळा हे उदाहरण देतो समजायला सोपं असल्यामुळे. इतर ग्रॅज्युएशन म्हणजे गाडी फळ्यावर शिकणे आणि प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे तीच गाडी प्रत्यक्षात चालवायला शिकणे किंवा चालवणे. म्हणजे इथं शिकायची गाडीच आहे, फक्त फरक आहे तो अप्रोचमध्ये आहे. प्रॅक्टिकल बीकॉम इथं तुम्हाला प्रॅक्टिकल अकाउंटन्सी आणि टॅक्सेशनचं ट्रेनिंग प्रत्यक्ष देतं, म्हणून प्रॅक्टिकल बीकॉम असं या उपक्रमाचं नाव आहे. नक्कीच. आणि खरं म्हणजे आता प्रॅक्टिकल बीकॉम आणि जे आपलं साधं नॉर्मल बीकॉम जे आहे या दोघांमधला फरक जाणून घ्यायला आवडेल. कारण विद्यार्थ्यांना हेच टेन्शन असतं की बीकॉमच आहे, मग प्रॅक्टिकल बीकॉम आणि नॉर्मल बीकॉम नेमका काय फरक आहे? काय सांगाल सर? सगळ्यात महत्त्वाचं, प्रॅक्टिकल बीकॉम नावाची कोणतीही वेगळी पदवी नाही आहे. प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे कन्व्हेन्शनल बीकॉम
विद्यापीठाचं BCom, त्याचबरोबर प्रॅक्टिकल अकाउंटन्सी आणि टॅक्सेशनचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण अशी जोड सांगड केल्यामुळे ह्याचं नाव, या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल BCom ठेवलंय. याच्या वैशिष्ट्यांबद्दल जर बोलायचं झालं तर याचं संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीच संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर दिलं जातं. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांना इथे दिला जातो, संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर. त्याचबरोबर अगदी बँकेची पहिली पेइन स्लिप भरण्यापासून, अगदी म्हणजे बेसिक गोष्ट जी आपण बँकेत गेल्यावर पहिल्यांदा करतो ती म्हणजे पेइन स्लिप. तर बँकेची पेइन स्लिप कशी असते, ती भरायची कशी, आता हे नुसतं दाखवून उपयोग नाही, हा त्यांच्या प्रोजेक्टचा भाग आहे. चेक्स कशी असतात, मग क्रॉस चेक काय असतात, बेरर चेक काय असतात, कोटेशन्स, व्हाउचर्स, इनव्हॉइसेस, चलान्स, हे सगळं अगदी इथपासून ते कंपनीची बॅलन्स शीट फायनलाइज करेपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. याच्यामध्ये टॅली आलं, याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, याच्यामध्ये GST आहे, याच्यामध्ये बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे. इन्शुरन्समध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, बाबा टर्म प्लॅन काय असतो, मनी बॅक गॅरंटीवाला प्लॅन काय असतो, हे कधी कोणासाठी उपयोगाचे आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकवलं जातं. असं मी शब्द मुद्दाम वापरत नाही, याच्यावर काम करून घेतलं जातं प्रॅक्टिकल BCom मध्ये. अजून एक याचं वैशिष्ट्य असं की हे सर्व प्रशिक्षण देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, कंपनी सेक्रेटरीज हेच लोक हे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देत असतात. सगळ्यात महत्त्वाचं, फर्स्ट इयरला हे प्रशिक्षण झालं विद्यार्थ्यांचं, त्यांना अकाउंटंट बनवलं. सेकंड आणि थर्ड इयरला मुलांना प्रत्यक्ष अकाउंटंट म्हणून ऑन द जॉब ट्रेनिंगवर पाठवलं जातं. हा या उपक्रमाचा एक विशेष भाग आहे. म्हणजे ती मुलं सेकंड आणि थर्ड इयर त्यांचं ऑफिस म्हणजेच त्यांचं कॉलेज असेल, SY आणि TYला सेकंड इयर. याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की नीड बेस्ड ट्रेनिंग आहे. म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे, आज तुम्हाला प्रत्यक्ष इमिजिएटली जॉब लागण्यासाठी काय गरजेचं आहे, तुमच्या पारंपरिक शिक्षणामध्ये आणि आम्हाला लागत असलेल्या म्हणजे इंडस्ट्रीला लागत असलेल्या स्किल्समध्ये काय तफावत आहे, ती तफावत तो गॅप भरून काढला जातो. ते ट्रेनिंग आम्ही इथं देत असल्यामुळं हा प्रॅक्टिकल BCom हा इतर ग्रॅज्युएशनच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा ठरतो आणि इमिजिएटली SY BCom पासूनच पायावर उभा करणारा ठरतो. अगदी नक्कीच. खरं म्हणजे BCom फॅकल्टीज अशी आहे की त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण सांगितलं ती शिकवण्याची पद्धत असेल, चेक भरणं असेल किंवा बँकेत गेल्यानंतर जे काही कागदपत्र महत्त्वाची असतात ते सगळं भरणं असेल, स्लिप्स भरणं असेल, या सगळ्याच गोष्टी खरं म्हणजे प्रॅक्टिकली शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि सन्मित शहा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. 8 वर्ष या उपक्रमाला, 13 वर्ष या उपक्रमाला आता पूर्ण देखील झालेली आहेत. सरांकडनं मार्गदर्शन असंच करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. समीर सर, खरं म्हणजे मगासपासून आपण सांगतच आहात की प्रॅक्टिकल BCom विद्यार्थ्यांसाठी फार फायद्याचं असतं, कारण प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते यामध्ये दिलं जातं. मात्र BSc असेल किंवा प्लेन BCom असेल, BA असेल, या डिग्रीजपेक्षा प्रॅक्टिकल BCom ही डिग्री विद्यार्थ्यांसाठी कशी फायद्याची ठरू शकते पुढच्या करिअरसाठी? आज जर पाहिलं, नॉर्मल जे पारंपरिक जी पदवी अभ्यासक्रम जो आहे, BA BCom असेल, BSc असेल, अजून पण अनेक अभ्यासक्रम आहेत, याच्यामध्ये फक्त 3 वर्ष मुलं फक्त कॉलेजमध्ये जातात. असं विशेष काही वेगळं रुटीन नसतं, विशेष काही वेगळी कौशल्य दिली जात नाही जी त्यांना इंडस्ट्रीमध्ये लगेच पायावर उभी करायला मदत करतात. त्यामुळं ही मुलं 3 वर्ष कॉलेज करतात आणि स्मार्टफोनचा जमाना आहे, मुलं पण भरपूर स्मार्ट आहेत, त्यांना माहिती आहे की परीक्षा कशा क्लिअर करायच्या. मग ते तेवढाच अभ्यास करतात जेवढा तो पास होण्यासाठी गरजेचा आहे. मग बरोबर शेवटचे 15-20 दिवस अभ्यास करतील, परीक्षा पास होतील, चांगले मार्क्सही मिळवतील. पण होतं काय, ते वर्षातले इतर जो वेळ वाया जातो त्याच्यामध्ये काय होतं, त्यांना वेगळी काही ॲक्टिव्हिटीज करायला नसते. मग ते फक्त पास होतात, एक पदवी मिळवतात. इथं प्रॅक्टिकल BCom मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तीच पदवी मिळवायची, फक्त ती पदवी बहिस्थ पदवी मिळवायची. आता बहिस्थ पदवी म्हणलं की बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की बहिस्थ पदवी खरंच तेवढी महत्त्वाची आहे का, त्याला तेवढी मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का. तर इथं मला पालकांना, विद्यार्थ्यांना एक व्यवस्थितपणे सांगायचं की ही बहिस्थ पदवी ही तेवढ्याच तुलनेची असते जी काय आपली एक नॉर्मल डिग्री जी मिळणार आहे त्याच तुलनेची ही पदवी असते. बहिस्थ पदवी केल्यानंतर जे काही नॉर्मल डिग्री केल्यानंतर त्यांना जे काही शिक्षणाचे दरवाजे आहेत, जसं की MCom असेल, MBA असेल, CA, CWA, CS, MPSC, हे सर्व दरवाजे त्यांना खुले आहेत. आज मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, प्रॅक्टिकल BCom झालेला विद्यार्थी हा
2 वर्ष अनुभव घेऊन बाहेर पडतो. म्हणजे जेव्हा तो ग्रॅज्युएट झालेला असेल आणि जेव्हा तो इंटरव्ह्यूला गेलेला असेल तेव्हा तो 2 वर्ष अनुभव घेऊन बाहेर पडलेला असतो. वेळाच एखादा कॉलेजमध्ये चांगला मार्क पडलेला जरी विद्यार्थी असेल, चांगले त्याला टक्केवारी जरी असेल, तरी इथं प्रॅक्टिकल बीकॉम झालेल्याच विद्यार्थ्याला प्रायोरिटी दिली जाईल, कारण त्याच्याकडे एक्सपोजर असेल, प्रॅक्टिकल अनुभव असेल 2 वर्षांचा. त्यांनी जिथे काम केलेलं आहे ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये तो अनुभव त्याच्या पाठीशी असणार आहे. त्यामुळं बहिस्त पदवी ही उलट आपल्या फायद्याची ठरणार आहे. अजून एक उदाहरण देतो, सगळ्यांना समजायला सोपं जाईल. चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी हा अभ्यासक्रम कोणत्याही कॉलेजमध्ये शिकवला जात नाही, तो बहिस्त पद्धतीनेच करावा लागतो. आज कॉमर्समधलं टॉपमोस्ट करिअर जर बहिस्त पद्धतीनं करता येत असेल, त्याच धर्तीवर थोडासा आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत की पहिल्या वर्षी कॉलेज, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड अकाउंटन्सी टॅक्सेशनचं ट्रेनिंग, दुसरी 2 वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग, म्हणजे हे विद्यार्थी प्रत्यक्ष अकाउंटंट म्हणून काम करत असतात, दुसऱ्या अकाउंटंटच्या हाताखाली शिकत असतात, अनुभव कमवत असतात. हे त्यांचं 2nd आणि 3rd इयरमध्ये चालू असतं. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असतं. दर शनिवारी त्यांचं परत कॉलेज होतं, कारण आपल्याला पदवी अभ्यासक्रम जरी पुरेसा पुरेसा नसेल तरी तो गरजेचा नक्कीच आहे. आपल्याला पदवी मिळवणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. मग दर शनिवारी या विद्यार्थ्यांच्या परत क्लासेस होतात. त्यांना युनिव्हर्सिटी एक्झाम्स क्लिअर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन दिलं जातं एव्हरी सॅटर्डे. अशा पद्धतीनं ते बहिस्त पदवीच मिळवतात. याच्यामध्ये सर्टिफाईड प्रॅक्टिकल अकाउंटंट हे सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो, टॅलीचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो. आता हे 2 वर्ष जे ऑन द जॉब ट्रेनिंग करणार आहेत याच्यामध्ये त्यांना विद्यावेतन मिळतं. त्याची पगाराशी तुलना नक्कीच आपण करू शकत नाही, पण अगदी विद्यावेतन जर आपल्याला गृहीत धरायचं झालं तर ते किमान 6 अगदी 8-10 हजार रुपयेपर्यंत प्रति महिना विद्यार्थ्यांना माझ्या विद्यावेतन मिळतं. आणि ते जर एकत्रितरित्या जर आपण त्याची जर बेरीज केली तर ते सुमारे 2 ते 2.25-2.5 लाख रुपयांपर्यंत हे प्रॅक्टिकल बीकॉमचे विद्यार्थी एकत्रितरित्या बीकॉम होईपर्यंतच मिळवतात. 2 वर्षांचा अनुभव तर पाठीशी असतोच. हे सगळं बरोबर घेऊन ही मुलं आता ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेली आहेत. मगाशी आपण पाहिलं ती मुलं फक्त ग्रॅज्युएट होती, त्यांना बाहेर मार्केटमध्ये जॉब नव्हते, एक पदवी होती. आता तीच पदवी पण आहे, त्याबरोबर या 4 गोष्टी बरोबर आहेत. आता पुढे काय, तर पुढे किमान 15 ते 25 हजाराची प्रतिमाह नोकरी त्यांना आम्ही देतो. याच्या मागे फार साधं सूत्र आहे, त्यांच्याकडे 2 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे ते एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत, दोच कॅन्डिडेट्स फ्रेशर्स नाही आहेत, म्हणजे ते विद्यार्थी. आणि पुढे जर शिकायचंय M.Com करू शकतात, MBA करू शकतात. खरं म्हणजे हाच प्रश्न सर मला आता विचारायचा होता की पुढे जर का एखाद्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे की 3 वर्ष प्रॅक्टिकल बीकॉम केलेले आहे त्यांनी, आता पुढे काय, हा प्रश्न मला विचारायचा आहे आणि याचं उत्तर देखील जाणून घ्यायचं. मात्र कार्यक्रमामध्ये आपण फोन घेऊयात. पनवेलवरून विशाखा यांचा आपल्याला फोन येतोय. विशाखा ताई, आपला प्रश्न विचारा. बोला ताई. ताई, आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि त्यानंतर एक सलग बोला. हॅलो. हां, बोला. हां मॅडम. हॅलो मॅडम, मला विचारत होतं की त्यांचं हे इकडे मुंबईमध्ये आहे का? आम्ही पनवेलवरून बोलते. हां, नक्कीच सर. खरं म्हणजे प्रॅक्टिकल बीकॉम करण्यासाठी विशाखाताई देखील इंटरेस्टिंग आहेत. मात्र त्यांना असं विचारायचं आहे की मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का, किंवा जर का प्रॅक्टिकल बीकॉम शिकायचं आहे तर पुण्यामध्ये तर आहे, मात्र मुंबईमध्ये कुठे असेल? विशाखाताई, मला माफ करा, पण मुंबईमध्ये हा उपक्रम आम्ही अजून चालू केलेला नाहीये. अशीच मागणी वाढत राहिली, आम्हाला मुंबईमधून मागणी आता येते, पण यावर्षी तरी मुंबईमध्ये हा उपक्रम चालू नाहीये. पण पुण्यामध्ये माझ्याकडे भरपूर विद्यार्थी आहेत जे मुंबईवरून येऊन शिकतात, कारण पुण्यामध्ये राहायची सोय चांगली आहे. कोथरूड सारख्या ठिकाणी आमचं हे कॅम्पस आहे, त्यामुळे मुंबईचे बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात, प्रॅक्टिकल बीकॉम शिकतात. त्यामुळे ते विशाखाताई पुण्याला त्यांच्या जे कोणी रिलेटिव्ह आहेत त्यांना ऍडमिशन पुण्याच्या कॅम्पसमध्ये घेऊ शकतात. अगदी. आणि सर, जे आपल्या स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होतात, अनेक वेळेला असं देखील बोललं जातं की आम्ही नंबरवरती फोन करतो, मात्र आम्हाला फीडबॅक काही त्याचा मिळत नाही. तर हा नंबर जो आहे तो फक्त मिस्ड कॉलसाठी आहे. सरांकडून आपण याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयातच. सर, काय सांगाल, जर का कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनची पद्धत नेमकी कशा पद्धतीने? ॲडमिशन ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी 2 ठिकाणी आपला हा उपक्रम चालतो. बारामती, जिथे आम्ही गेली 13 वर्ष काम करतोय, प्रवीण प्लाझामध्ये हा उपक्रम चालू आहे. त्याचबरोबर
पुण्यामध्ये मयूर कॉलनीमध्ये IMCC नावाची एक नावाजलेली संस्था आहे. IMCC संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला संलग्न आहे, जी गेले 150 वर्षाहून अधिक कार्यरत आहे काळापासून. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणजे ज्यांचं गरवारे कॉलेज आहे, पुण्यातलं एक नामवंत कॉलेज आहे, त्याच संस्थेबरोबर आम्ही संलग्न आहोत. IMCCच्या त्यांच्या शाखेबरोबर मयूर कॉलनी कोथरूड येथे, त्याचबरोबर बारामती येथे प्रवीण प्लाझा येथे विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. दोनही ठिकाणी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची राहण्याची चांगली सोय केली जाते. खाजगी हॉस्टेल्सद्वारे केली जाते, पण चांगल्या उत्तम प्रतींची मुलींचीही आणि मुलांचीही चांगली सोय केली जाते. दोन्ही ठिकाणी पालक येऊन चौकशी करून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रवेश निश्चित करू शकतात. नक्कीच. पुन्हा एकदा आपण आपल्या मगाच्या विषयाकडे वळूयात, जे आपण सांगत होतात की BCom नंतर म्हणजे प्रॅक्टिकल BCom नंतर जर का एखाद्या विद्यार्थ्याला शिकायचं असेल तर काय शिक्षणासाठी संधी आहेत? प्रॅक्टिकल BCom नंतर अनेक दरवाजे विद्यार्थ्यांना खुले आहेत, जे काही नॉर्मल त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर त्यांना उपलब्ध असतात. ते सर्व MCom करू शकतात मुलं, MBA करू शकतात, CA, CMA, CS. मला इथं CA CMA बद्दल असं सांगायचं आहे की सायन्सची बरीच मुलं, जसं की रुपाली आहे, सायन्सची अनेक मुलं माझ्याकडे कमी मार्क्स थोडेसे पडले, 10वीला चांगले होते म्हणून आलेत. आणि मग त्यांना लक्षात येतं की कॉमर्स, सायन्स माझं फील्ड नाही हे तर त्यांना 12वीत कळलेलंच असतं, पण कॉमर्समधली रुची त्यांची SY आणि TY मध्ये त्यांचं जे ऑन द जॉब ट्रेनिंग चालू असतं त्याच्यामध्ये त्यांची रुची वाढते. आणि मग त्यांना लक्षात येतं की मी अजून जर व्यवस्थित अभ्यास केला, अजून जर करिअर केलं तर मग मी CA म्हणा, CMA म्हणा, CS सारख्या करिअरसाठी पण मी प्रयत्न करू शकते. त्यामुळे माझ्याकडचे जवळपास 20 ते 25% मुलं 12वी नंतर फर्स्ट इयर BCom प्रॅक्टिकल BCom झाल्यानंतर या करिअर्सकडे पण जातात. MPSC UPSCला माझे अनेक विद्यार्थी जातात. मला खास करून MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना, ॲस्पायरंट्सना असं सांगायचं आहे, मी अनेक विद्यार्थ्यांना विचारतो की बाबा आता काय करणार आहे, 12वीत कमी मार्क्स पडले, मग ते सांगतात BSc करणार आहेत, MPSC देणार आहे. ध्येय खरोखर उच्च आहे, खूप सुंदर आहे, त्यात शंकाच नाही. पण MPSCचं पासिंग पर्सेंटेज पाहता किती मुलं MPSC होऊ शकतात हे आपल्याला माहीत नाही. MPSC हेच ध्येय ठेवूयात. माझं त्या मुलांना, विद्यार्थ्यांना असं सांगणं की आपण MPSC UPSC किंवा बँकिंग हेच ध्येय ठेवूयात. फक्त मार्ग प्रॅक्टिकल BComचा जर घेतला तर तुम्ही 3 वर्ष ग्रॅज्युएट व्हाल, पायावर उभे राहाल आणि MPSC UPSC ट्राय करा. इन केस दुर्दैवानं जर त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकलं नाही, अगदी हजारात 8-10 जण त्यात यशस्वी होतात, जर दुर्दैवानं यश मिळू शकलं नाही तर ती मुलं त्यांच्या पायावर तरी उभी आहेत. म्हणजे ध्येय तेच ठेवा, पण मार्ग थोडासा बदलल्यामुळं त्यांचा यश जर ते जरी काय म्हणतात इच्छित यश जरी नाही मिळालं तरी ती मुलं स्वतःच्या करिअरमध्ये म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात प्रॅक्टिकल BComच्या माध्यमातून. अगदीच. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला खरं म्हणजे B जर त्यांचं स्पर्धा परीक्षा असेल तर A हा त्यांचा नेहमी पक्का असलाच पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं, प्रॅक्टिकल BCom हा जर का A तुमचा पक्का केलात आणि B स्पर्धा परीक्षांकडे दिलात तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळालं नाही तर यामध्ये तर तुम्हाला हमखास यश मिळणारच आहे. सरांकडून ही चर्चा खरं म्हणजे अशी सुरू ठेवायची आहे, सरांसोबतची ही चर्चा, सरांकडून अशीच माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रुपाली, मी तुझ्याकडे येते. अनुभवाचे बोल मला तुझ्याकडून ऐकायचे आहेत. प्रॅक्टिकल BComमध्ये ॲडमिशन तू घेतलंस, यामध्ये तुला नेमकं काय वेगळेपण जाणवलं? मी जेव्हा प्रॅक्टिकल BCom हा कोर्स जॉईन केला तेव्हा मला असं जाणवलं की जे शैक्षणिक ज्ञान आहे ते ॲक्च्युली सगळ्या विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकली सगळं करून घेतलं जातं. आणि त्यात ज्या विद्यार्थ्यांचे इंग्लिशचं असेल सब्जेक्ट तर त्या इंग्लिश सब्जेक्टचं पूर्ण डेव्हलप करून घेतलं जातं. व अजून म्हणायला गेलं तर स्टेज डेअरिंग वाढवायची असेल तर म्हणजे मी होते, म्हणजे जॉईन केलं होतं मी फर्स्ट इयर, आता माझं सेकंड इयरला आहे मी. तर मी जेव्हा फर्स्ट इयरला होते तेव्हा प्रत्येक सॅटर्डेला विविध ॲक्टिव्हिटी व्हायच्या. म्हणजे ग्रुप डिस्कशन असेल, डिबेट असेल किंवा मग प्रेझेंटेशन असेल, अशा विविध ॲक्टिव्हिटीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची स्टेज डेअरिंग वाढवली जाते. आज मी इथं बसली आहे लाईव्ह इंटरव्ह्यूला, ते पण म्हणजे कॉन्फिडंट आला आहे मला, तोही त्या ॲक्टिव्हिटींद्वारेच आला आहे. आणि मी विविध कॉलेजमध्ये सेमिनारही देते. ते हे सगळं प्रॅक्टिकल BComमुळे झालं. खरं आहे. आणि BComची डिग्री घेतल्यानंतर जेव्हा आपण नोकरीच्या शोधात जातो तेव्हा फक्त
फक्त आपली डिग्री पाहिली जात नाही, तर आपली बॉडी लँग्वेज काय आहे, आपला कॉन्फिडन्स काय आहे, हे सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातात. आणि हाच कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं काम जे आहे ते सन्मित सर करत आहेत. सन्मित सरांकडे यायचं आहे. मात्र ज्या पद्धतीने सर सांगतात की योग्य करिअरची दिशा निवडणं महत्त्वाचं आहे आणि ही दिशा दाखवण्याचं काम गेले अनेक वर्ष शीतल बापट करत आहेत. त्या श्यामची आई फाउंडेशन पुणेच्या संस्थापिका संचालिका आहेत. सुमारे 4 राज्य शासन यांचं बरोबर त्या कार्यरत देखील आहेत. 10वी आणि 12वी नंतरच्या हजारो विद्यार्थ्यांना मॅडमनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचंच मार्गदर्शन आज आपल्याला देखील लाभणार आहे. महाराष्ट्र कॉलिंग पाहणाऱ्या या सगळ्या प्रेक्षकांसाठी त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आपण पाहूयात त्यांचा एक व्हिडिओ. नमस्कार, मी शीतल बापट. प्रॅक्टिकल बीकॉम हा कोर्स जो आहे, जो मला जेव्हा कळला तेव्हा मला खूप आनंद झाला की असा एक कोर्स सुरू होतोय ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि डुईंग बाय हँड्सला जास्ती महत्त्व आहे. कॉमर्स हे क्षेत्रच जे आहे ते इट इज ऑल रिलेटेड टू बिझनेस अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स अँड ॲक्च्युली यू कॅन लर्न बेस्ट जेव्हा तुम्ही खरं एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही वारंवार करता. प्रॅक्टिस, ट्रेनिंग अँड फीडबॅकनीच तुम्ही खरं तर रिक्वायर्ड स्किल्स एक्वायर करू शकता. प्रॅक्टिकल बीकॉम सारखा हा जो कोर्स आहे हा स्टुडंट्सना इक्विप करेल त्यांच्या पायावर उभं राहायला आणि जॉब रेडी होण्याच्या दृष्टीने, त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने हा त्यांना जास्ती प्रिपेअर करेल असं मला वैयक्तिकपणे वाटतं. वी फाइंड मोर अँड मोर जॉब रेडी स्टुडंट्स रादर दॅन जस्ट डिग्री होल्डर्स. थँक्यू. नक्कीच शीतलताईंचं मार्गदर्शन जे आहे ते फार मोलाचं होतं. पुन्हा एकदा सर मी आपल्याकडे येते. जसं आपण सांगत होतात की प्रॅक्टिकल बीकॉममध्ये वेगळेपण आहे, युनिकनेस आहे. शिकवण्याची पद्धत जी आहे ती सर नेमकी कशा पद्धतीची आहे, विद्यार्थ्यांना करिअरसाठी त्याचा कसा फायदा होतो? शिकवण्याची वेगळी पद्धत हाच या उपक्रमाचा सार आहे किंवा एक वेगळेपण आहे असं म्हणूयात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं, जो या उपक्रमाचा भाग म्हणूनच विद्यार्थ्यांना दिला जातो. 90% मोर दॅन 90% प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे पुस्तकी ज्ञानाला 10% महत्त्व देऊन प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग आम्ही 90% त्याच्यावर जोर दिलेला आहे. आम्ही कोऑपरेटिव्ह लर्निंग मेथड नावाची एक मेथड आम्ही अवलंबतो. रुपाली मगाशी म्हणत होते की आमच्याकडून ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. या कोऑपरेटिव्ह लर्निंग मेथडमध्ये आम्ही 4 ग्रुप्स बनवलेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन करायला सांगितलं जातं. इंग्लिशचा एक ग्रुप बनवलेला आहे. एक ग्रुपला लाईव्ह ॲक्टिव्हिटीज, करंट अफेअर्स काय चालू आहेत त्याच्यावर एक 8 जणांचा ग्रुप बनवलेला आहे. एक ग्रुप टेक्नॉलॉजीमध्ये नवीन काय आलंय ते सांगतो. एक ग्रुप अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन शिकवतो. असे हे 4 ग्रुप्स आहेत. याच्यामध्ये होतं काय, या ग्रुप ॲक्टिव्हिटीमुळे मुलांमध्ये टीम बिल्डिंगची, टीमवर्कमध्ये काम करण्याची ॲबिलिटी, बाबा एक टीमवर्कमध्ये काम कसं चालतं, एकमेकांना काम वाटून कसं दिलं जातं, आपापलं काम आपण व्यवस्थित दुसऱ्याच्या बरोबरीनं कसं करायचं हे त्यांना फार छान शिकता येतं. याचबरोबर प्रेझेंटेशन देताना विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स त्यांचा डेव्हलप होतो. समोरच्याला ते काय सांगतायत त्याची आणि समोरचा काय शिकतोय हे तेवढं महत्त्वाचं नाही आहे, पण ही जी प्रेझेंटेशन देणारी टीम आहे ही कशा पद्धतीनं डेव्हलप होते, त्याच्यामधून स्टेज डेअरिंग त्यांचं डेव्हलप होतं, कॉन्फिडन्स वाढतो. कारण कॉन्फिडन्स वाढवणारं औषध मार्केटमध्ये नाही आहे. त्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करून घ्याव्या लागतील. माझ्या विद्यार्थ्यांना एक छानसा ड्रेस कोड आहे, आपण रुपालीला पाहता एक सुंदर ड्रेस कोड आहे. एक चांगलं वातावरण, एक चांगला ड्रेस कोड, एक चांगलं त्यांना एक पेहराव दिला की त्यांचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढतो. आणि याच गोष्टी हळूहळू ग्रॅज्युअली त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढतात आणि त्यांना मार्केटमध्ये तयार करतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात, कारण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जेव्हा जॉबला जातील तेव्हा ते इंटरव्ह्यूद्वारेच होणार आहे. मग इंटरव्ह्यूची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. त्यांना जवळपास 10 ते 12 इंटरव्ह्यूज द्यायला लावले जातात, जेणेकरून इंटरव्ह्यूची भीतीच त्यांची पळून जाईल. कारण तुमचा कॉन्फिडन्स मार्केटमध्ये पाहिला जातो. तुमच्या नॉलेजला नक्कीच महत्त्व आहे, पण त्याचबरोबर तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही उत्तरं कशी देताय, तुम्ही सामोरं कसं जातं हे पण महत्त्वाचं आहे. इंडस्ट्री व्हिजिट्स विद्यार्थ्यांना आम्ही याच्यामध्ये देतो. 2nd आणि 3rd इयरला विद्यार्थ्यांना ते करायचंच आहे, प्रॅक्टिकली करणारच आहेत, पण काय करणार आहोत आपण पुढच्या वर्षी हे त्यांना इंडस्ट्री व्हिजिट्समधून त्यांना पाहायला मिळतं. आणि अशा पद्धतीने या सर्व गोष्टी एकत्रितरित्या विद्यार्थ्यांना दिल्यामुळं त्यांची डेव्हलपमेंट होते. आणि हेच वेगळेपण आहे या युनिकनेस आहे या अभ्यासक्रमाचा. अगदी 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 खरं. म्हणजे सर चर्चा सुरू ठेवायच्या कार्यक्रमामध्ये एक फोन येतोय आपल्याला शिवानंद यांचा कोल्हापूरवरून. शिवानंद सर आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, हा बोला सर. माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा जो सध्या आता 12वी पास झालेला आहे आणि त्याला BSc फर्स्टला ऍडमिशन घेतलेलं आहे.
बर मग त्याला प्रॅक्टिकल कॉमर्स जर करायचं असेल तर त्याला प्रोसिजर काय आहे आणि त्याला कितपत त्याला म्हणजे फायदा होईल प्रॅक्टिकल कॉमर्सचं ऍडमिशन घेतल्यामुळे किती उपयोग होईल आणि कशा प्रकारे करावा पाहिजे तो त्याला फायदा होईल असं मला विचारायला होतं. नक्कीच. खरं म्हणजे आज आपल्याला अनुभव सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये रुपाली बसलेली आहे. ती देखील सायन्सचीच विद्यार्थिनी आहे. तसाच थोडासा काहीसा हा प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकल बीकॉमचा फायदा तर होणारच आहे. सर, यांना काय नेमकं मार्गदर्शन करायला? मला इथं असं म्हणायचं की BSc मधलं ॲडमिशन हे बहुधा नाविलाजातून घेतलं गेलं असावं हां. की बाबा मार्क्स कमी पडलेले आहेत 12वीला. तशी जर शक्यता असेल तर मी म्हणतोय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता आपल्याला कळालंय आपली वाट चुकली आहे, म्हणून त्याच वाटेवर चालत राहण्यापेक्षा जर आपल्याला एक योग्य मार्ग दिसतोय, एक चांगला यशाकडे जाणारा मार्ग दिसतोय, तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तिथलं ॲडमिशन रद्द करून तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी फार काही मोठ्या फॉर्मॅलिटीज लागणार नाहीत. तुमची जी काही कागदपत्रं आहेत गरजेची, ती कागदपत्रं जमा केली की ताबडतोब तुम्हाला पुणे किंवा बारामती या दोन्ही कॅम्पसला ॲडमिशन मिळेल. पण फक्त अडचण एकच आहे की यातले ॲडमिशन्स आता जवळपास फुल होत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जर हा मार्ग अवलंबायचा असेल, नक्कीच त्यांना यश मिळेल. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी जॉब गॅरंटी आम्ही देत नाही, आम्ही जॉबच देतो. जॉब हा आमच्या कोर्सचा भाग आहे. अनेक जण जॉबची गॅरंटी ऑफर करतात की बाबा आमचा कोर्स करा मग आम्ही जॉब देऊ. आमचं वैशिष्ट्य असं आहे की जॉब हा आमच्या कोर्सचाच भाग आहे. त्यामुळे त्याची चिंता न बाळगता त्यांनी ताबडतोब त्याचं ॲडमिशन जर प्रॅक्टिकल बीकॉमला केलं तर त्याला नक्कीच यश मिळेल याची खात्री आहे. नक्कीच. जे कोणी विद्यार्थी आहेत, इंटरेस्टिंग आहेत, त्यांना प्रॅक्टिकल बीकॉम करायचं आहे, स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होत आहे, या नंबरवरती तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फीडबॅक जो आहे तो सरांच्या ऑफिसमधनं मिळणार आहे. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर, मगाशी आपण म्हटला होता की इतर पदवी ज्या आहेत त्या पदव्यांपेक्षा आपली जी पदवी आहे प्रॅक्टिकल बीकॉमची ही फार फायद्याची असते विद्यार्थ्यांसाठी. मात्र आर्थिकदृष्ट्या ही कशा पद्धतीने फायद्याची ठरू शकते? आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे की जॉब गॅरंटी आहे किंवा जॉब हा पार्ट आहे या कोर्सचा, तर ते कसं काय शक्य आहे? सगळ्यात महत्त्वाचं, इतर पदवी आपण जर कंपॅरिझन आर्थिकदृष्ट्या जर कंपॅरिझन करायचं घेतलं तर इतर पदवी करण्यासाठी BSc असेल, BCom असेल, साधारणपणे वर्षाची फी अगदी नॉन ग्रँटमधली एक 12-15 हजार वर्षाला असते. 3 वर्षांची मिळून साधारणपणे 40 ते 60 हजारांपर्यंत तो खर्च होतो. ट्युशनची फी त्यात ॲड केली तर जवळपास अजून एक 10-20 हजार ॲड केले तर कुठेतरी 50 ते 70 हजारांच्या मध्ये त्यांच्या पदवीचा होणारा खर्च जातो. हा खर्च लक्षात येत नाही कारण ते 3 वर्षांमध्ये तुकड्या तुकड्याने पैसे भरलेले असतात, हप्त्या हप्त्याने पैसे भरलेले असतात. त्यामुळे एवढा खर्च असू शकतो का ग्रॅज्युएशनला, हे पटकन लक्षात येत नाही. प्रॅक्टिकल म्हणजे तुमचं झालं काय, तुमचे 50 ते 70 हजार रुपये गेले ते जाऊ द्या, ते येतील परत, ते आपल्याला कमावताही येतील. पण आयुष्यातली महत्त्वाची 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये देतो आणि एवढं करूनही एक फक्त पदवीपेक्षा आपल्या हातात काही राहत नाही. त्यानंतर आपण फक्त पुढे शिकू शकतो. प्रॅक्टिकल बीकॉममध्ये तर ती पदवी तर मिळतेच, पण दुसरी 2 वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये मिळणाऱ्या स्टायपेंडमुळे विद्यार्थ्यांचा जो काही खर्च त्यांच्या शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल बीकॉमसाठी पण जो काही खर्च होणार आहे तो सर्व खर्च त्यांचं बीकॉम पूर्ण होईपर्यंतच दुपटीनं त्यांना परत मिळतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक इथे समजून घेणं गरजेचं आहे. जॉबबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही नीड बेस्ड ट्रेनिंग देतो. एकतर आपण अकाउंटंट म्हणूनच विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो आणि अकाउंटंट म्हणूनच जॉब लावतो. आज अकाउंटंट प्रत्येक क्षेत्रामध्ये लागतो. कोणतंही क्षेत्र असू दे ते अकाउंटंट शिवाय चालत नाही. आर्थिक व्यवहार आले की अकाउंटंट आला. मग हा अकाउंटंट कोणत्याही कॉलेजमध्ये तयार होत नाही कारण पारंपरिक शिक्षण पद्धतीत ज्ञान नाही. म्हणजे आम्ही असे विद्यार्थी घडवतो आहोत जे मार्केटमध्ये सर्व क्षेत्रामध्ये लागत आहेत आणि ते कुठेच तयार होत नाहीत. आपण अगदी मी एक मुद्दाम प्रेक्षकांना दाखवायला न्यूजपेपर आणलेले आहेत. आजचाच न्यूजपेपर आहे हा, सकाळ. साधारणपणे इथे जर आपण पाहिलं तर हा आकडा आहे 24. या 24 जाहिरातींपैकी 5 जाहिरातींमध्ये अकाउंटंटची गरज आहे. मी मागचे थोडे दिवसांपूर्वीचा अजून एक पेपर आणलाय, त्यात पण 24च जाहिराती आहेत, पण त्याच्यामध्ये 9 अकाउंटंटची गरज आहे. म्हणजे आपण कोणताही क्लासिफाईड जर न्यूजपेपर जर ओपन पाहिलं, त्यातलं क्लासिफाईड जर उघडून पाहिलं जिथे नोकऱ्या संदर्भात जाहिराती असतात, तर साधारणपणे 25 ते 40% जाहिरातींमध्ये, म्हणजे जाहिरात वेगवेगळ्या क्षेत्रातली असेल, म्हणजे हॉस्पिटल असेल तर डॉक्टरची, वॉर्डबॉयची, नर्सेसची, अकाउंटंटची, इंजिनिअरिंग कंपनी असेल तर इंजिनियर्सची, सुपरवायझरची, अकाउंटंटची. जाहिरात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या गरजेच्या, पण या 25 ते 40%
जाहिरातींमध्ये एक गरज कॉमन आणि ती सगळ्यात जास्त असते ती म्हणजे अकाउंटंट आणि आपण ते अकाउंटंट घडवतो. आम्ही गेली 13 वर्षे हे काम करतोय. आम्ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज MCCIचे मेंबर आहोत पुण्याचे. आज 3,500 मेंबर्स जवळपास MCCIचे आहेत. आमच्याकडे साधारणपणे 1,200 जर विद्यार्थी असतात पुण्यामध्ये तर जवळपास 600 ते 700 रिक्वायरमेंट दरवर्षी असते. म्हणजे एकेका विद्यार्थ्याला बघायला गेलं तर 5 ते 7 ठिकाणाहून नोकरीची मागणी असते. म्हणजे जॉब गॅरंटी ही 100% तर नाहीच, 500 ते 700% आम्ही देतो असं म्हणलं तरी इथं चुकीचं ठरणार नाही. आणि हे सगळं आम्ही त्या प्रोसेसमध्ये आणि अकाउंटंट करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्हाला जॉब लावणं सहज शक्य होतं. अगदीच. खरं म्हणजे रुपाली, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येते. एक मुलगी म्हणून तू या करिअरकडे कशा पद्धतीने पाहतेस? मुलगी म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पालकांना असं वाटतं की मुलीचं शिक्षण झाल्यानंतर मग तिला जॉब भेटेल की नाही, माहिती मिळेल की नाही. होतं कसं की प्रत्येक पालक आपल्या मुलींना शिक्षण वगैरे देतात, पण जॉब नाही मिळाला मग तिचं लग्न होतं. मग मला असं वाटतं की अपुरी माहिती असल्यामुळे ज्या मुलींना आपल्या पायावर उभं राहायचं आहे, आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे किंवा मग आपली एक ओळख बनवायची आहे जगात, तर नक्कीच प्रॅक्टिकल बीकॉम हा कोर्स जॉईन करावा असं मला वाटतं. नक्कीच, आणि प्रॅक्टिकल व्हावं. नक्कीच. सर, जातात आपल्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना काय मार्गदर्शन करा? पालकांना माझं असं मार्गदर्शन आहे की आज एक थोडासा म्हणजे एक 15-20 मिनिट वेळ काढा आणि तुम्ही आमचं पुणे कॅम्पस किंवा बारामती कॅम्पसला व्हिजिट करा. मी खात्री देतो की ही तुमची व्हिजिट वाया जाणार नाही. एक थोडीशी गुंतवणूक तुमच्या पाल्याच्या आयुष्यासाठी एक चांगलं तुम्हाला यश मिळेल. जे विद्यार्थी आज इथं हा कार्यक्रम बघतायत, मला त्यांना सांगायचं आहे की रस्ता चुकला असेल तर तोच रस्ता पुढे चालत बसण्यापेक्षा आपल्याकडे एक संधी स्वतःहून चालून आलेली आहे असं समजून हा मार्ग तुम्ही निवडू शकताय. हे येऊन त्याची माहिती घ्या व्यवस्थित आणि तुम्ही हा मार्ग निवडू शकता. जे प्राध्यापक, जे प्राचार्य किंवा जे संस्थाचालक हा इंटरव्ह्यू पाहत आहेत, माझं त्यांना एक विनंती, आव्हान आहे की हा उपक्रम आम्हाला अजून अनेक शहरांमधून, अनेक कॉलेजेसमधून सुरू करायचा आहे. तर आम्ही त्यांच्याकडेही तो उपक्रम सुरू करण्यास इच्छुक आहोत. नक्कीच. खरं म्हणजे खूप योग्य वेळी सर आपण हा आजचा विषय निवडला. विद्यार्थ्यांचं कुठेतरी भरकटल्यासारखं झालं असेल तर आता तरी त्यांना मार्ग त्यांचा सापडेल. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आज तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि रुपाली, तू देखील तुझा इतका छान अनुभव आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवनवीन विषयांसह, अधिक माहितीसह. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.